तबल्यावर थाप पडते आणि संगीताच्या तालावर कोकणातली पारंपरिक गाणी सुरू झाली की समोर असणाऱ्या प्रत्येकाचे पाय थिरकू लागतात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर जवळच्या मुसरी गावातल्या वाडीत कोकणातल्या पारंपरिक संगीत नाचाचा हा खेळ रंगलाय। संगीत नाच म्हणजे जाखडीशी साम्य असलेलाच एक नृत्य प्रकार, त्याचा तालही वेगळा आणि ठेकाही। गावातले आबालवृद्ध एकत्र येतात। सोबतीला असतो तबला, नाल आणि झांज। मध्यभागी वादक आणि गायक मंडळी आणि त्यांच्या भोवती गावातली मंडळी फेर धरतात। त्यातून रंगतो संगीत नाच। मात्र जाखडीप्रमाणे यात नाचणाऱ्यांच्या अंगावर आकर्षक पेहराव नसतो। म्हणूनच कोकणातली जुनी जाणती मंडळी याला गरिबांचा नाच असंही म्हणतात। कुठेच संगीत नाच म्हणून मला वाटतं दिसत नाही, पण ते आजही जरी तुम्ही कुठेही पाहिलीत तर ती मुसरी गावामध्ये आमच्या गावात ही लोककला आजही आम्ही सादर करतो। कोकणातल्या गावांमधल्या वाड्या वस्त्यांमध्ये संध्याकाळी अंधार पडल्यानंतर सुरू झालेला संगीत नाच दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरू असतो। विशेष म्हणजे वाडीतल्या प्रत्येकाच्या घरात हा नृत्य प्रकार खेळला जातो। ही कला आता आमच्या नंतर जे होणारी पिढी, आता तुम्ही पाहिलं असाल की छोटे छोटे मुलं सुद्धा याच्यात सहभाग घेतात, तर त्याचे आमच्या ह्याच्यात नंतरही ही जे कला कोकणात आहे, जे लोप पावलेले आहे, ते आम्ही मात्र ही आमची येणारी पुढची पिढी सुद्धा ती चालू ठेवल्याची आम्हाला खात्री आहे। गौरीचं आगमन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरीचं जागरण असे 2 दिवस संगीत नाच कोकणातल्या ग्रामीण भागात पाहायला मिळतो। या लोकनृत्यात सहभागी होण्यासाठी चाकरमानी खास मुंबईतून गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे परततात। हे सगळी मंडळी मुंबईवरून येते। काय गावी जाऊन काय करायचं, तर आपला हा छोटासा नाच आहे, तो नाचायचा, प्रत्येक गणपती समोर जायचं, आरती करायची आणि आनंदाने गुण्यागोविंदाने गणपती उत्सव साजरा करायचा, एवढाच हेतू असतो। कामानिमित्त मुंबईला गेल्यानंतर कधी गणपती येतोय आणि कधी याची मजा घ्यायची आहे, ते मला असं होतं। आणि खरोखरीच 5 दिवस आहेत ना, म्हणजे 5 वर्षासारखे वाटतात। खूप मजा येते आणि असा एन्जॉय लुटून आम्ही मुंबईला परत जातो। गेल्या काही वर्षात कोकणातल्या जाखडी आणि बाल्या डान्सला प्रसिद्धी मिळाली, मात्र काळाच्या ओघात संगीत नाच मागे पडला। प्रत्यक्षात प्राचीन संगीत नाच या लोककलेतून जाखडी आणि चेवना नाच हे नृत्य प्रकार विकसित झाले। संगीत नाचामध्येही गाण्याच्या माध्यमातून कथानकं ऐकवली जातात। यातही शक्तीवाले आणि तुरेवाल्यांचा सामना रंगतो। हा लोकनृत्य प्रकार घराघराला एकत्र जोडतो। प्रणव कोळेकर, झी मीडिया, संगमेश्वर, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।